धबधबा पाहू शकता. छत्री ओढायला आलो पुढं. हनुमंताला मिशा आहेत, मिशा. छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मित्रांनो, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध AMS YouTube चॅनलवरती स्वागत करतो. आणि आपण आज आलेलो आहोत खेड पासून अगदी 20 ते 30 किलोमीटर अंतरावरती असणारा तोफांचा किल्ला म्हणजे रसाळगड. हा गड पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि खूप छान वातावरण आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा खूप छान होणार आहे. तुमच्यासाठी माहिती पूर्ण होणार आहे. इथं कसं यायचं आणि कुठल्या वेळेला यायचं या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, चला माझ्यासोबत जाऊया रसाळगडावरती. तर चला. असं नाही सुरुवातीपासून बघा. रसाळगडच्या दिशेने जात असताना आपण पहिलं चिपळूणातनं निघालोय. चिपळूणातनं निघत असताना समोर तुम्ही सवत्सडा धबधबा बघता. सवत्सडा धबधबा पार करून पुढे आलं की परशुराम घाट लागतो. परशुराम घाटाची अवस्था खराब आहे. अख्खा पावसाळा झालं, एकच लेन चालू असते, सारखं पडझड चालू असते. काही तांत्रिक अडचणी असतील किंवा कामाचा दर्जा असेल, पण परशुराम घाटात 2 धबधबे केलेत, खूप छान आहेत. परशुराम घाटाच्या घाट पार करत असताना खूप छान वाटतं. परशुराम घाट पार करून वरती गेलं, खूप छान असा व्ह्यू पाहायला मिळतो. पाऊस लागला, जोरात पाऊस आला होता. हे पहा, आता आम्ही खेडच्या भोसते घाटात पोहोचलोय. भोसते घाटात न जात असताना या भोसते घाटाची पण अवस्था खूप वाईट आहे, कारण हे खतरनाक टर्न दिलेलं आहे, भीती वाटते अशी आहे. आणि आता आम्ही भरणे नाक्यात पोहोचलोय. भरणे नाक्यातून जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यायची आणि इथं जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेच्या जोरावर आपण किल्ल्याकडे कूच करायची. इथं हा जो ब्रिज आहे, या ब्रिज खालून आपण राईट घेणार आहोत. राईट घेतल्यानंतर मित्रांनो, वाटेत असे बोर्ड लागतात, तुम्ही आता पाहिलं तसे. या बोर्डला बघत जरी आपण गेलो तरी सुद्धा सहज जाऊ शकतो. हे कुडोशी गाव आहे. इथून आपण पहिला लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेतल्यानंतर वाटेत रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचतो. खूप सारे बोर्ड लागतात. त्या बोर्डला पाहत जरी गेलो तरी सहज पोहोचू शकतो. आज कुठे चालला तू? जयजयकडे चालला? महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं जितकं महत्वाचं असतं तितकंच त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला संघर्ष आणि तो प्रवास सुद्धा खूप महत्वाचा असतो. काय पप्पा, आपण सारखे गड किल्ले का पाहायला जातो? बाळा, गड किल्ला ह्यासाठी पाहायचं, आपण जर गड किल्ल्यावर गेलो ना तर तिथं महाराजांचा सहवास लाभल्यासारखा भास होतो. महाराजांच्या छत्रछायेत आपण वावरल्यासारखं वाटतो आणि त्यासाठी आपण गड किल्ल्यावरती जायचं. आता आपण कुठल्या किल्ल्यावर चाललोय? आता आपण तोफांचा किल्ला पाहायला चाललोय. ज्या किल्ल्याची ओळख अशी आहे की तोफांचा किल्ला त्याला म्हणतात आणि हा किल्ला आपण पाहायला चाललोय. चला तर मग आता दाखवतो तुम्हाला पण किल्ला. तोफांचा किल्ला पाहायला. कुठे? किल्ल्यावर हनुमंताला मिशा आहेत, मिशा. असं तुम्हाला मारुती दाखवतो. कुठे चालले? तोफांचा किल्ला पाहायला. तोफांचा किल्ला, या किल्ल्याला तोफांचा किल्ला म्हणतात आणि हा किल्ला तुम्हाला मी दाखवणार आहे. चला माझ्यासोबत. चला मग. रसाळगड पुढे आहे ना? रसाळगड जवळ आहे ना?
मित्रांनो या ठिकाणी पहिला बुरुज लागतो, तिथंच दरवाजा आहे पहिला आणि इथून गडाची सुरुवात होते. गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी येते. इथून जास्तीत जास्त फक्त 15 ते 20 मिनिट लागतात वरती जाण्यासाठी. आणि आता आपण गड चढायला सुरुवात करूया. 3 वाजलेत, तर चला, पावसाचं वातावरण आहे, आपण गड जवळ करूया. आणि आमचा कुटुंब कबिला पुढं आहे. शाहू महाराजांचा आमच्या दुसरा हा गड आहे. आणि तुम्ही इथून खालचा नजारा पहा, खूप छान आहे. खर तर हा गड पावसाळ्यातच पाहण्यासारखा आहे. उन्हाळ्यात सुद्धा या गडाला तुम्ही भेट देऊ शकता. खूप कमी चढाईचा आणि एकदम सोपा फॅमिलीसह येण्यासारखा हा गड आहे. हे पहा मित्रांनो, गडाच्या चढाईला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदाच रसाळगडाचा नकाशा लागतो. हे पहा, असा नकाशा आहे. मित्रांनो, हा गड चढण्यासाठी सुरुवात केली की या नकाशाच्या समोरच ही दगडी बांधकाम मध्ये अशी पिंड आहे. इथं दर्शन करा आणि लगेच गड चढायला सुरुवात करा. सर्व माहिती या गडाची इथं दिलेली आहे. या किल्ल्याच्या माहितीमध्ये फक्त एवढंच सांगितलं जातं, व्यापार विस्तार, राज्य विस्तार व महसूल स्थान या बाबतीत या गडाचे महत्वाचे स्थान होते. किल्ल्यावर 2 बांधीव तटातील महाद्वारे, मारुती देवडी, झोलाई वाघजाई देवीचे मंदिर, बाले किल्ला, किल्लेदाराचा उद्ध्वस्त वाडा, भव्य कोठार, गणपती मंदिर, मायब्बा, काळबाईचे मंदिर, एक विरगळ आहे, काही समाधीचे अवशेष, एक अनामी मूर्तीस्थळ, पाण्याचे खांब टाके, तटातील भुयार, तोफा अशा वस्तू अस्तित्वात आहेत. किल्ले रसाळगड सेवा समिती, घेरा रसाळगड ग्रामपंचायत, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, माहिती फलक सौजन्य वनमित्र संस्था कागल, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर यांच्या सौजन्याने या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. शिवा पुढे बघून चल. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणावरती जी मोहीम केली होती 1660 रोजी, त्यावेळेस हा रसाळगड किल्ला जिंकून घेतला होता. आणि त्यानंतर आंग्रेंकडे हा किल्ला गेला आणि त्यानंतर पेशवाईत हा किल्ला गेलेला होता. मित्रांनो, रसाळगडावरचा हा पहिला दरवाजा लागतो. त्यानंतर या दरवाजातून आपण वरती गेल्यानंतर दरवाजाच्या जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं पहिलंच मारुतीचं मंदिर लागतं. आणि हाच तो मारुती आहे ज्याला मिशा आहेत. अनेक गड किल्ल्यांवरती मारुतीचे मंदिर आहेत, गणपतीचे आहेत, परंतु हे मंदिर मिशा आहे त्या मारुतीला. चला जवळून दाखवतो. आता पुरीचा इतिहास काय माहिती नाही आपल्याला, परंतु या मारुतीला मिशा आहेत. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, छत्रपती शाहू महाराज के, हर हर. तर पाहू शकता मित्रांनो, इथं स्पष्ट दिसतात या मूर्तीला मिशा आहेत. आणि हे मंदिर आहे रसाळगडावरचं. छत्रपती शिवाजी महाराज की बोल, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, हर हर महादेव. मित्रांनो, क्षणात हे नाहीसं होऊन त्याच्या पोटात लपलेलं अतिशय सुंदर ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही धुक्याची चादर बाजूला झाली पाहिजे. पूर्ण गडाला या धुक्याच्या चादरीनं वेढा टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, आणि पूर्ण वाहते असं आभाळ खाली उतरले, आभाळ. हे पहा, बजरंगबलीचं दर्शन घेऊन आपण आता दुसऱ्या दरवाजाच्या जवळ जातोय. हे पहा, समोर दिसतोय तो दुसरा दरवाजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर 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 जय बाप्पा, हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज के जय, छत्रपती संभाजी महाराज के जय. चला चला मित्रांनो, तुम्ही जर एखादा ऐतिहासिक ठिकाण किंवा ऐतिहासिक किल्ला, गडकोट पाहणार असाल तर तुम्ही हे ठिकाण आवर्जून निवडू शकता. ते का सांगतो, कारण या ठिकाणी
तुम्ही लहान मुलं, आता माझी सोबत माझी छोटी छोटी लहान मुलं आहेत, हे सुद्धा न थकता या गडावरती आरामात येऊ शकतात. आणि दुसऱ्या दरवाजापर्यंत आल्यानंतर पायऱ्या संपतात आणि एकदम स्लोपचा रस्ता चालू होतो, हे अशा पद्धतीने. आणि ह्या किल्ल्यावरती एकदम सेफ, सुरक्षित तुम्ही या किल्ल्यावरती येऊ शकता. इतका सुंदर हा किल्ला आहे. आणि फॅमिली सोबत येण्याचे कारण म्हणजे आपल्या मुलांना सहज पद्धतीनं, आता सध्या वाचनाची आवड कमी झालेली आहे आणि जरी इतिहास वाचून नाही कळाला तरी अनुभवातून सांगण्यासाठी आपल्या लहान मुलांना या किल्ल्यांवरती आणलं पाहिजे. या किल्ल्यांवरती आणल्यानंतर कमीत कमी ही आपली चिमुरडी, आपली मुलं आपल्याला प्रश्न करतील की जसा येताना आम्हाला शिवानं विचारला की आपण गड किल्ले पाहायला का जातो. तर मित्रांनो, या किल्ल्यावरती किंवा अशा अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिल्यानंतर उज्ज्वल इतिहासाची आठवण आपल्याला होते. आणि अशा किल्ल्यांवरती आल्यानंतर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहवासात असल्यासारखं, यांच्या छत्रछायेखाली असल्यासारखं भास होतो. आणि म्हणून आपण आपल्या कुटुंबासमवेत ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली पाहिजे. तुम्ही धबधबे असतील किंवा इतर पर्यटन असेल, अशा ठिकाणी तुम्ही अवश्य एकटं फिरा, रिस्क घेऊ नका. परंतु विना रिस्क हा किल्ला आहे. तर या किल्ल्याला तुम्ही तुमच्या फॅमिलीसह आणि विशेष करून पावसाळ्यात भेट द्या, कारण हा किल्ला पावसाळ्यात पाहण्यासारखा आहे, साक्षात स्वर्ग आहे. मित्रांनो, दोन्ही बाजूनं ही तटबंदी आहे, म्हणजे दगडी बांधकाम आहे. आणि या दगडी बांधकामाच्या मध्ये सुद्धा दगड हे टाकतो ना, फरशी टाकतो ना, तशा पद्धतीने हे दगडाच्या फरशी आहेत पूर्ण अशा. आणि आता पाऊस जास्त असतो त्यामुळे इथं थोडं स्लिपरी आहे, घसरतंय, बुटावरून सुद्धा घसरतंय. आणि ट्रेकिंगला येत असताना 100% पायात शूज घाला. हात नको पकडू, मी त्याची बहीण. आणि मित्रांनो, फायनली किल्ल्याची चढाई आपली संपलेली आहे. 10 ते 15 मिनिटात आपण किल्ल्यामध्ये एंट्री करतो. आणि एंट्रीलाच या ठिकाणी इथं एक मोठी तोफ आहे आणि या ठिकाणी एक मोठी तोफ आहे. इथं पाण्याचं टाका आहे, त्याच्या पलीकडं बुरुज आहे अशा पद्धतीनं. आणि या किल्ल्याला तोफांचा किल्ला म्हणला जातो. दादा स्वतःला शिवभक्त, गडप्रेमी समजतो आणि स्वतःच गडावर कचरा प्लॅस्टिक फेकतो. असं कसं चालेल दादा? मित्रांनो, खूप छान संदेश दिलाय. फक्त गड किल्लेच नाही तर ऐतिहासिक ठिकाण कोणतंही असू द्या, त्या ठिकाणी कोणताही कचरा करू नका. हे पहा, भली मोठी तोफ आहे इथं सुरुवातीलाच. या किल्ल्यालाच तोफांचा किल्ला असं म्हणतात. या तोफेला व्यवस्थित गाड्यावरती असं जतन करून ठेवलेलं आहे, कारण ही तोफ आपल्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देते आणि ती थाटात बुरुजावरती उभा आहे. आणि या किल्ल्यावरचा म्हणजे प्रत्येक घटक या आपल्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देतो. त्यामुळे इथं आल्यानंतर आपण प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे आणि आपल्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही अशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. जर आपण नीट वागू ना, तर आपल्या पाठीमागे येणारी लोक आहेत ना, ती 100% आपल्याला फॉलो करत असतात. आणि किल्ल्यावरती वर पोचलोय. खूप धुकं आहे, तुम्ही पाहू शकता, धुकंच धुकं आहे. हे धुकं जसं बाजूला होईल ना, तसा हा स्वर्ग तुम्हाला अनुभवता येईल. तरी सुद्धा मी दाखवतोय. हे पहा, इथं एक तोफ आहे. जवळजवळ या किल्ल्यावरती 18 तोफ आहेत. 18. या धुक्याच्या जवळच पुढं आता मंदिर लागतंय, देवीचं मंदिर आहे. आणि या मंदिरात तुम्ही मुक्कामी सुद्धा या किल्ल्यावरती येऊ शकता. मित्रांनो, येणारा काळ, येणारी पिढी ही जर आपल्याला पुढं प्रश्न विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होतं, हा प्रश्न विचारू नये म्हणून आपण आपला इतिहास जतन केला पाहिजे, आपले गड किल्ले जतन केले पाहिजेत. कारण हे पुरावे आहेत. कारण
समाज हा प्रश्न विचारणारा तयार झाला पाहिजे, मान्य आहे. परंतु आपण आपला इतिहास सुद्धा जपला पाहिजे, तर आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकू. जर पुरावा द्यायला काय नसेल तर चांगल्या चांगल्या दिसणाऱ्या केसेस सुद्धा न्यायालयात हरलेल्या असतात. तुमच्या आमच्यासारख्या हाडामासाच्या माणसाची उज्ज्वल इतिहासाची, पराक्रमाची, ध्येयनिष्ठेची ही एक साक्ष देणारे गडकिल्ले आहेत. त्यामुळे हे गडकिल्ले आपण जपले पाहिजेत, जतन केले पाहिजेत आणि पुढच्या पिढीला दिले पाहिजेत. हा एक तासीव दगड आहे, पाहू शकता. हा नेमका कशासाठी वापरला असेल माहिती नाही. आणि या ठिकाणी खूप छान अशी दीपमाळ आहे समोरच. आणि इथं पहा, हे झोलाई वाघजाई देवीचं मंदिर आहे रसाळगडावरचं. मस्त असं एकदम पहारेकरी म्हणून मावळ्यांना उभा केले. प्रतापगडचा रणसंग्राम होता जीवा म्हणून वाचला शिवा. गड आला पण सिंह गेला नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे ऐतिहासिक आठवण म्हणून चित्र पोस्टर्स लावलेले आहेत. आणि हे आहे झोलाई वाघजाई देवीचं मंदिर. तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि मग गड भ्रमंती करूया. मित्रांनो, या ठिकाणी 3 देवांची मूर्ती आहे. एक वाघजाई देवी, भैरी देवी आणि झोलाई देवी. आणि ह्या मूर्ती पुरातन आहेत, तुम्ही पाहू शकता समोर. खूप पुरातन मंदिर आहे हे. म्हणजे माझ्या वाचनात आलेलं जे आहे ते या मंदिराचे पुजारी हे आंग्रेंचे वंशज आहेत असं सांगितलं जातं. त्यांचं पूर्वीचं आडनाव हे सकपाळ होतं असं सांगतात. नेमकं तुम्ही पुजारी जातात ना? हो. मला तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव शिवाजी गोपाळ सकपाळ. शिवाजी गोपाळ सकपाळ. तर हे या मंदिराचे पुजारी आहेत. तर या मंदिरात दरवर्षी काही महत्वाचे उत्सव साजरे केले जातात. त्याबद्दल आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. पहिला उत्सव येईल पौत पौर्णिमा. बौद्ध पौर्णिमा. पौत पौर्णिमा. पौत म्हणजे राखी बांधतात ना. हा हा, रक्षाबंधन. हा, रक्षाबंधन. हा हा हा. ती पौत रात्रभर सगळे आमचे 7 वाड्यातील लोक येतील. हा. पौती बनवून सकाळी देवीला पोत घालणार आणि निघून जाणार. पौत म्हणजे काय? पौत म्हणजे आपण धागा. अच्छा अच्छा. धागा ना. हा हा हा. तसं तो ह्या गुंडी आहेत ना, ह्या हा हा. ह्यांचं पौत बनवायचं असेल. अच्छा. आपण जशी राखी बांधतो ना, हा हा. तशी असं ह्याचं पौत बनवून देते देवीला घालायचं. त्याच्यात नवरात्री तर आपण दिवसभर लोक येतात आणि देव इथे असतो. ओके ओके. गडाच्या आजूबाजूला कुठल्या कुठल्या वाड्या आहेत? गडाच्या आजूबाजू 10 वाड्या आहेत. हा. रसाळगड इकडे रसाळगडामध्ये 7 वाड्या आहेत. हा. या बाजूला इकडे 1.5 हा आणि इकडे 2 हुबऱ्या. हा या असे 10 गाव ह्याची देवाची देखरेख हा करतात. अच्छा ओके. तर त्या सर्व आजूबाजूच्या वाड्या वगैरे या सर्वांचं ग्रामदैवत आहे हे. हर 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 महादेव बोल. छत्रपती शिवाजी महाराज की. ठिकाणी जुन्या मूर्त्या आहेत जतन करून ठेवलेल्या. आणि मित्रांनो, हे स्ट्रक्चर पूर्ण लाकडी आहे. हे पहा, पूर्ण लाकडी आहे. वरती पत्रे आहेत. या मंदिराच्या पाठीमागेही अशा 2 मूर्त्या आहेत. हे पहा. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी इकडं बालेकिल्ला आहे. इकडं मित्रांनो, गड चढायला एवढी मेहनत झाली नाही, परंतु गडावर आल्या आल्या जेवायला नक्की भेटली. आपल्या खेळवरून आलेली आणि हे केलं होतं प्रसाद खातोय थोडासा. मित्रांनो, गडावरती पिण्याच्या पाण्यासाठी 2 टाकी आहेत जे बारमाही आहेत आणि पिण्यासाठी वापरले जातात. ते त्यापैकी हे एक आहे आणि इकडे एक आहे. असं हे पहा, इथं अशी 2 टाकी आहेत. इथं बारमाही पाणी असतं. आणि हे झोलाई माता मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोरच असा हा फडकणारा डोलात भगवा झेंडा पहा. आणि या झेंड्याच्या बाजूलाच 2 तोफा सुरक्षित पॅकिंग करून ठेवलेले आहेत. ज्यांचं पुनर्वसन झालंय त्यांना लाकडी गाडे बनवलेले आहेत
त्याच्या बाजूला चार दोन छोट्या आणि आणखी दोन मोठ्या अशा या तोफा इथं ठेवलेल्या आहेत. अशा गडावरती भरपूर तोफा आहेत. जवळजवळ 18 तोफा या ठिकाणी आहेत. आणि गडाच्या बाले किल्ल्यात आपण जाऊन पाहूया की काय म्हणजे आता सध्या पूर्ण पडझड झालेली आहे. या साईडला एक बुरुज आहे आणि समोर तुम्ही धुक्यात दिसते ते आहे धान्य कोठार. आणि असं थोडं पुढंही पठार आहे आणि हा आहे बाले किल्ला. इकडं बुरुज आहे. त्या बुरुजावर पण आपण जाऊन बघूया. इकडं असं अशा पद्धतीनं जाता येतं. तर आपण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो. आणि या बुरुजावरती पण तोफ आहेत. मला या किल्ल्यावरती येऊन जवळ 4 वर्ष झाली. माझा पूर्वी पण एक व्हिडिओ होता काढलेला, तो पण तुम्ही पाहू शकता. आत्ताच्या आणि त्यात किती फरक आहे. पण त्यावेळेस खूप छान निसर्ग आम्हाला अनुभवता आला, पाहता आला. हे पहा, असा हा बुरुज आहे. पडझड झालेली आहे. हा पूर्ण बुरुज आहे असा. मी गेल्या व्हिडिओमध्ये वरून हा बुरुज घेतला होता. पण आता मी खाली आलोय. इथं पण पाण्याचं टाका आहे आणि इथं दरड कोसळलेली आहे, म्हणजे जीर्णावस्थेत आहे. हा तटबंदी पडलेली आहे इकडं. आणि इथं काही जोत्याचे अवशेष आहेत, तुम्ही पाहू शकता. हे मोठे मोठे दगड आहेत. आता नेमकं पहिलं स्ट्रक्चर कसं होतं हे सांगता येत नाही, परंतु हा 100% बाले किल्ला आहे जो समोर पाहताय तुम्ही. आणि जिकडं तिकडं धुकच धुका आहे. त्यामुळे पण किल्ला पाहण्यासाठी आणि फॅमिलीसाठी या ठिकाणी एक दिवसाची छोटीशी ट्रिप सहल खूप छान होऊ शकते. तर मित्रांनो, नक्कीच भेट द्या. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एक मराठी माणूस म्हणून लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आणि समोरची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल. आणि तुम्हाला माझी जी भ्रमंती आहे, भटकंती आहे सह्याद्रीच्या कुशीत, ती तुम्हाला पाहता येईल. तर मित्रांनो, बाले किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन बघूया आपण. गणपतीची मूर्ती आहे, भग्नावस्थेत काही मूर्त्या आहेत. इथं एक मंदिर आहे. लाट म्हणतात. ही लाट ही मला वाटतं वापरातली लाट असणार आहे. व्यवस्थित बांधून पॅकिंग करून ठेवले. मित्रांनो, जोरात पाऊस चालू आहे आणि मी बाले किल्ल्यात एकट्यानं प्रवेश करतोय. किल्ला आतून दाखवतो तुम्हाला. हा बघा, एंट्री केल्यानंतर सुरुवातीला तिथं चुन्याचा गाणा लागतो, हे पहा. आणि आतमध्ये जे आहे स्ट्रक्चर, त्याबद्दल म्हणजे खात्रीशीर असं काय सांगता येत नाही, परंतु याचं जोत इतकं मजबूत आहे. हे पहा, अजून त्याचं काय खाल्लेलं नाही. इथं बघा, हा खूप मोठा आहे परिसर. तिकडे हे आतमध्ये सुरुवातीला जे 2 बुरुज लागतात ते असे आहेत. आणि पूर्ण तटबंदी आहे. इथून आपण पुढे जाऊन बघूया. पूर्ण पाणी साचलंय. आणि या ठिकाणी मस्त असा खूप मोठा धबधबा आहे. पलीकडल्या साईडला दाखवतो तुम्हाला खाली जाऊन. ही पण बुरुजच आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता. हे पहा, कोणी नाही माझ्यासोबत. हा एक बुरुज आहे. खाली गडाच्या सुरुवातीलाच गडाचा नकाशा आहे. पाऊस जोरात चालू आहे. असा इकडं गड पसरलेला आहे. एक पठार आहे आणि आता एक हातात छत्री आणि एक हातात मोबाईल आहे. त्यामुळं हे पहा, या साईडला इथं ना खूप छान असा धबधबा आहे. तुम्हाला दाखवतो मी. बघा मित्रांनो, आता कडा आहे. छत्री पूर्ण खालते. इथं धबधबा आहे. या पहा, जवळून पाय घसरण्याची शक्यता आहे. धबधबा पाहू शकता. छत्री ओढायला आले पुढं. असं खूप छान लोकेशन आहे मित्रांनो.
अशा पद्धतीनं आहे हे. या टाक्यातनं पाणी इथं जातं आणि इथून तयार झालेला हा धबधबा आहे. घसरा घसरीचं वातावरण आहे एकदम. दाखवता नाही होणार कारण छत्री आणि आपलं काय जुळाना गेलंय गणित. आणि मित्रांनो हे आहे पूर्वीचं धान्य कोठार. सध्या यामध्ये धान्य तर नाही पण कमीत कमी जनावरांना आडोसा म्हणून वापरलं जातंय. मला दाखवतो जवळून. आणि थोड्याफार विरघळ आहेत या ठिकाणी. धुकंच धुकं आहे. हे अशा पद्धतीनं आहे. इथं विरगळ आहे. आपलं धान्य कोठार आहे तुम्ही पाहू शकता. दाखवतो मी तुम्हाला जाऊन. आता हे पॅक झालेलं आहे उघडत नाही. याच्यावर सुद्धा गणपतीची मूर्ती आहे ना. आणि हे लाकडी आहे स्ट्रक्चर वरचं. खालचं सगळं दगडी आहे. असं आहे. खूप मोठा आहे धान्य कोठार हे. एकेकाळी या किल्ल्याला जगवण्याचं काम त्या कोठाराने केलेलं आहे. आज जरी भग्न अवस्थेत असलं तरी सुद्धा हा या गडाचा ऊर्जा स्रोत होता. आणि गडावरती अशा पद्धतीनं पाण्याची छोटे छोटे डबके तयार झालेले आहेत. कारण पूर्वीची एक कल्पना करू शकता की कसं असेल हे ठिकाण. घोडी फिडी कसं असेल हे ना. इकडं थोडस पुढे गेल्यानंतर विरघळ आहेत. तिकडं जायला नको आहे कारण थोडस पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला. इथला जो हा पॉइंट आहे ना, ज्यावेळेस ही धुकं नसेल ना, गजब आहे गजब. इतका जबरदस्त आहे ना हा पॉइंट पाहण्यासारखा. पण आता नाविलाज आहे. मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा की हे काय असेल. मला माहिती आहे हे काय. जनावरांना किंवा माणसं सुद्धा पाणी पित असतील यामध्ये. उकळीसारखं आहे. या ठिकाणी पाणी आतलं काढून यामध्ये ओतलं तर एवढ्या मोठ्या तळ्यात जनावरांनी तोंड घालण्यापेक्षा यातनं काढून यामध्ये जर टाकलं तर बाहेर पाणी पाजण्यासाठी हे केलेलं असावं. हा बुरुज बघा. पाऊस एकदम जोरात चालू आहे. त्यामुळं मित्रांनो जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलंय. आणि आता आपण करतोय परतीचा प्रवास. कारण वाजलेत 5:30. या तलावात उतरण्यासाठी सुद्धा पायऱ्या आहेत खाली टाक्यात. असं आहे. या ठिकाणी तुम्ही मुक्कामी सुद्धा येऊ शकता. मंदिराला कुलूप नसते, कडी असते लावलेली. तेही लाकडी आहे. मी तुम्हाला कसं मंदिर बंद होतं ते सुद्धा दाखवतो. आणि आता आपण करतोय परतीचा प्रवास. गडावर आलो आणि तुफान पावसानं राडा घातलाय. त्यामुळे पावसातच भिजत भिजत तुम्हाला दाखवला गड मी. या मंदिराला कुलूप नाही तर कडी अशा पद्धतीने घातली जाते. हे पहा, हे याच्यामध्ये अडकवलं, हे दोन्ही आहे असं याच्यामध्ये अडकवलं की संपला विषय. आता मी लावताना दाखवतो तुम्हाला. घे लाव, माग घे जरा. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा दरवाजा बंद केलाय आपण. मित्रांनो हा ब्लॉग आपण इथंच संपवतोय. तर कसा वाटला नक्की सांगा. आणि एक लाईक तो बनताय मित्रांनो या मेहनतीला. एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संबंधित मित्रांना पाठवा. तुम्ही या गडावर कसे येणार ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर इथं थांबूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. फोटो